मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अपूर्वा खूपच घाबरलेली असते। शशांक तिला समजावतो व बोलतो, आधीपासूनच हुशार आहे, भूत आहे ना, तो गणित तज्ञ आणि मी सायंटिस्ट, म्हणून आम्ही एकमेकांना कधीच त्रास देत नाही। तेव्हा अप्पू शशांकला बोलते, तू सायंटिस्ट आहेस तरी तू या सर्व गोष्टींवर विश्वास कसा ठेवू शकतो? शशांक सांगतो, अगोदर विश्वास नव्हता, परंतु एक दिवस मी कमी अभ्यास केला, त्याच दिवशी मला ते भूत दिसलं, त्यानंतर विश्वास ठेवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता। आता तसंही मला त्याची सवय झाली आहे। तेव्हा अप्पू बोलते, अजून कोणी कोणी ते भूत पाहिलं आहे? तेव्हा शशांक तिला सांगतो, बहुतेक सर्वांनीच पाहिलं असेल, म्हणून तर प्राची आणि सुमी एवढा अभ्यास करतात। तू आज ना उद्या कधीतरी अभ्यास करशील असं त्या भूताला वाटलं असेल, म्हणून ते तुला दिसलं नाही, परंतु तू अभ्यास करत नाही हे त्याच्या लक्षात आलं, म्हणूनच त्याने तुला दर्शन दिलं आहे। आता कदाचित तुला ते दिसत राहील आणि जेव्हा तुला ठकठक असा आवाज येईल तेव्हा समजून जायचं की ते भूत तुझ्या जवळ कुठेतरी आहे। अप्पू शशांकला बोलते, तू असं काही पण सांगू नको, मी घाबरत नाही कशाला। आणि तेव्हा शशांक बोलतो, ठीक आहे, मी जातो बाहेर झोपायला। अप्पू त्याला थांबवते आणि झोप लागेपर्यंत इथेच थांब असं सांगते। तेव्हा शशांक तिचं ऐकतो, तेव्हा तो अप्पूला अजूनच घाबरवतो। अप्पू त्याला इथे झोप असं सांगत असते। शशांक बोलतो, का? अप्पू बोलते, खरं सांगू का, मला भूतांची भीती वाटते। तेव्हा शशांक बोलतो, मग आधी सांगायचं नाही का, मी अजून किती दिवस इथे झोपणार आहे? आपण आता फ्रेंड्स आहोत ना, असंही ती शशांकला बोलत असते। शशांक विचार करतो, मी हिच्यासारखं का वागतोय, किती वेडपटपणा आहे हा, आणि तो स्वतःशीच हसत असतो, कारण तो हे सर्व मुद्दाम बोलत असतो। अप्पू त्याला बोलते, मी घाबरते म्हणून तू मला हसतोस ना? तेव्हा शशांक बोलतो, चेटकीन भूतांना घाबरते हे पाहून मी हसतोय, आणि अप्पूला विचित्र गुणांची चेटकीन असं बोलतो, आणि कधी कधी मला तू खूप आवडते असंही तिचं कौतुक करत बोलत असतो। अप्पू बोलते, मग तू डेव्हिल आहेस, खडूस डेव्हिल। तेव्हा शशांक बोलतो, तसंही तू मला एक विचित्र आवाजाने आवाज देते, त्यात अजून एका नावाची भर, परंतु आता एक चांगला अभ्यास कर। तर ते दोघेही बेडवर बसतात। तेव्हा शशांक तिला सांगू लागतो, भाभी आत्याच्या बाबतीत आज तू जे काही केलं ते फार महत्त्वाचं होतं, आणि तिला थँक्स असं बोलतो, आणि आय एम प्राऊड ऑफ यू असंही तिचं कौतुक करत बोलतो। अप्पू बोलते, मी वेगळं असं काही केलं नाही खडूस। तेव्हा शशांक बोलतो, तुला नाही समजणार, ते आमच्या सर्वांच्या स्वाभिमानाला धक्का न लावता तू आमचं टेन्शन दूर केलं आहेस, आणि ते फक्त एक चांगली चेटकीनच करू शकते। तेव्हा अप्पू शशांकला बोलते, परत चेटकीन म्हणालास तू? तेव्हा शशांक बोलतो, परंतु चांगली चेटकीन म्हणालो मी, आणि तू कायम अशीच राहा असं बोलतो, आणि आता अभ्यास पण कर। अप्पू बोलते, परंतु चेटकिनीला अभ्यास करायची गरज काय आहे? शशांक बोलतो, या चेटकिनीला आहे, मला नाही, आणि गणिततज्ञ भूताला घाबरून तरी करायची काय गरज आहे? आणि इथून पुढे बाबांकडे जाताना मला विचारलं नाही तरी चालेल, परंतु मला सांगूनच जात जा। एवढ्यातच जोरात खिडकीचा पडदा हवेने हलू लागतो आणि उडतो। तेव्हा अप्पू घाबरून शशांकला मिठी मारते। तेव्हा शशांक तिला, एवढं घाबरू नकोस, आता आपण झोपूयात असं बोलतो, आणि तिला जवळ घेऊन झोपतो। तेव्हा अप्पू बोलते, खडूसने जरा खूपच घाबरवले, आता फक्त हात पुरेसा नाही असं म्हणून ती त्याच्याकडे तोंड करून झोपते। तेव्हा शशांक बोलतो, मी असेपर्यंत तुला घाबरायची गरज नाही। तेव्हा अप्पू खूपच खुश होते आणि तिला छान झोप लागते। दुसऱ्या दिवशी सकाळी शशांक हे घरात सर्वांना सांगतो, तेव्हा सर्वजण खूपच हसत असतात। तेव्हा सुवर्णा बोलते, आत्तापर्यंत कुकी गँग असा वात्रटपणा करायची, परंतु आज पण तू त्यांच्यात सामील झालास। तेव्हा माई बोलते, अशी मस्करी कोण करतं का, तिने धसका वगैरे घेतला म्हणजे? तेव्हा शशांक बोलतो, तुम्हा सर्वांना वाटत असेल तिने तिचा अभ्यास असाच चालू ठेवला तर तुम्ही कोणीही तिला काही सांगणार नाही। तेव्हा सर्वजण हो बोलतात। तेवढ्यातच अप्पू तेथे येते। तेव्हा प्राची तिने अभ्यास केला नाही म्हणून तिला भूत दिसल्याचं नाटक करते। तेव्हा भाभी आत्या सर्वही नाटक करू लागतात। तेव्हा अप्पू काय झालं विचारते। प्राची लगेच अभ्यासाला तेथून जाऊ लागते। अप्पू तिला थांबवते आणि तुला कोण दिसलं का विचारते। तेव्हा प्राची तशीच निघून जाते। तेव्हा अप्पू घाबरते। शशांक तेव्हा तिकडे जातो। अप्पू हे शशांकला सर्व कशाबद्दल बोलत होते असं विचारते। तेव्हा शशांक सांगतो, तू पाहिलेल्या भूताबद्दलच सर्वजण बोलत होते, बहुतेक प्राचीने सुद्धा अभ्यास केला नाही म्हणून तिला हे भूत दिसलं आहे, त्यामुळे ती अभ्यासाला गेली आहे। अप्पू पण अभ्यासाला लगेच पळून जाते, ती खोलीत अभ्यास करत असते। तेव्हा
मानसी तेथे येते आणि सुमीही तेथे येते आणि तिला खाली कलिंगड खायला चल असं बोलते। तेव्हा अप्पू बोलते मला काहीच नको, तुम्ही जा, मी नंतर खाईल। तेव्हा ते तिला उठवण्याचा खूप काही प्रयत्न करतात। अप्पू बोलते मला अभ्यास करू द्यात, तुम्ही जा ना इथून। तेव्हा त्या बाहेर येतात आणि भूताची आयडिया कशी कामी आली असं बोलत असतात। तेवढ्यात माई पण तेथे येते आणि तुम्हाला अप्पूला बोलवायला पाठवलं, तुम्ही इथेच का असं विचारते। तेव्हा अप्पूला अभ्यास करताना पाहून सर्वजण हसत असतात। अप्पू उठते आणि तिकडे जाऊन बोलते माई मला तुझ्याशी बोलायचं होतं। अप्पू बोलते तुम्ही इकडे राहायला यायच्या आधी इकडे कोण राहत होतं का? तेव्हा माई सांगते हा वाडा दादांच्या खापर पंजोबांनी मिळून घेतला आहे। तेव्हा अप्पूला समजत नाही। माई तिला समजावून सांगत असतात आणि कोण ना कोण आधी या घरातच राहतच असणार ना। तेव्हा अप्पू बोलते माई जे कोणी इथे गणित तज्ज्ञ राहत होते। तेव्हा माई हो बोलतात आणि खूप हुशार होते ते असंही सांगतात। तेव्हा सुमी बोलते त्यांची डेथ झाली, मग हा वाडा त्यांनी विकला आणि अप्पूला हे सर्व तुला कसं कळलं असं विचारतात। तेव्हा अप्पू बोलते काही विशेष नाही। सुमी तिला अजूनच घाबरवते आणि तुला भूत कुठे दिसलं का असं विचारते। तेव्हा अप्पू हो बोलते। मानसी तिला अजूनच घाबरवत असते आणि शशांकने सांगितलेली स्टोरी रिपीट करत असतात। अप्पू लगेच अभ्यासाला पळून जाते। तिच्यावर सर्वजण खूप हसत असतात। संध्याकाळी शशांक कामावरून घरी येतो। घरात शांतता असते। तेवढ्यात माई बाहेर येते। शशांक माईला कुकी गँग घरात नाही का असं विचारतो। माई सांगते अप्पू दिवसभर अभ्यास करत आहे, त्यामुळे कुकी गँगला धमाल करायला उत्साहच नाही, त्यामुळे घर एकदम शांत आहे, परंतु हे जरा बेतातच होऊ देत, अतिरेक करू नको। तेव्हा शशांक खोलीत जातो। अप्पू अभ्यासच करत असते। शशांक हळूच तिकडे जातो आणि तिला अजूनच घाबरवत असतो, तर अप्पू खूप घाबरते। शशांक तिला काय अभ्यास केला असं विचारतो। अप्पू तिने काय काय पाठ केलं हे सांगत असते। शशांक बोलतो पाठ करून यूज नाही। तेव्हा अप्पू बोलते तुला कोण बोललं मला समजलं नाही आणि अप्पू तिला समजलेलं सर्व शशांकला सांगत असते आणि तू सुपर इगोचा खूप चांगला एक्झाम्पल आहे असं सांगते आणि ते आता भूत मला त्रास देणार नाही ना असं विचारते। तेव्हा अप्पू नाही बोलते। तेव्हा अप्पू बोलते की आता मला उद्या सुट्टी पाहिजे। शशांक बोलतो की जेवून आता झोपून घे। अप्पू बोलते मला नाही जेवायचं, मला झोप आलीये, मी झोपून घेते। तेव्हा शशांक हे सर्व आवरणार कोण असं विचारतो। अप्पू शशांककडे बोट करते, तर शशांक तिच्याकडे पाहतच राहतो। शशांकला तिचं खूप कौतुक वाटत असतं, कारण त्याने तिला तसं भूताबद्दल घाबरवलेलंच असतं। मित्रांनो, पुढील भागामध्ये अप्पूला समजतं की शशांकने मला भूताबद्दल घाबरवलं ते सर्व काही खोटं होतं। तेव्हा ती त्याच्यावर खूपच चिडते। त्यानंतर ती अभ्यास करत नाही। तेव्हा अप्पूला पुन्हा तेच भूत दिसतं। तेव्हा अप्पू अजूनच प्रचंड घाबरते आणि शशांकला येऊन सांगते, तर शशांक पुन्हा तिच्यावर हसू लागतो, परंतु अप्पूला तो तसं दाखवत नाही। तर मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।